नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लागलेल्या सार्वजनिक निवडणुका 2026 आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे 5 वर्षे खरं तर इलेक्शन होत असत, पण 7 ते 8 वर्षानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निवडणुका होत आहेत आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आज मतदानाविषयी उत्साह निर्माण झालेला आहे आणि उत्स्फूर्तपणे हर एक केंद्रावर गर्दी तुम्ही सर्वजण पाहत आहात. तिथे ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, 18 वर्षावरील युवा असतील, हे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेल्या मतदानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून दिलेला हा मोठा अधिकार आहे नागरिकाला आणि तो वापरण्याचं काम संपूर्ण मतदार करत आहे. लक्षात घ्या, हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 29 प्रभाग इथे युतीन करता मैत्रीपूर्व लढत होते. 2 ते 3 दिवसापूर्वी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध तर करतोच, पण लोकशाही पद्धतीने सगळीकडे मतदान झालं पाहिजे. लोकशाहीची कुठे हत्या होता कामा नये, कारण हा आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि तो मूलभूत अधिकार वापरण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याच्यामुळे अशा दुर्दैवी घटना होऊ नये. आम्ही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुन्हे गोविंदाने या 29 प्रभागामध्ये मतदान चांगल्या कशा प्रकारे होईल याच्याकडे जातीने लक्ष आहे, म्हणून कुठेही असं दुर्घटना होऊ नये याच्याकडे आम्ही सर्वजण लक्ष देऊन आहोत.